सॉरी. आम्ही पहिल्यांदाच मराठी माणूस बघितला की असं नाही, आम्ही सोडून म्हणजे दुसरं कोणतरी येते. आणि अचानक म्हणजे मराठी आवाज दिला म्हणजे आणि कसं लगेच आपली लँग्वेज असल्यामुळे कसं लगेच कोण पण असले की लगेच कोण जर मराठी शब्द वापरला तर मागं लगेच बघून बघतो की मराठी इथं कोण आलं. आता ही गाडी घेऊन यायचं म्हणजे लई मुश्किल होतं. ही गाडी घेऊन यायची Passion Pro. त्याला आता कशी तुम्ही गाडी घेऊन आला आता आम्हालाच माहीत नाही कशी गाडी घेऊन आला तुम्ही. मित्रांनो, तर काल ज्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथनं निघालोय आता. तर आपल्याला व्हायला काय कापलं इथं, मटणाची दुकानं इथं काय बी आईच्या गावात. मित्रांनो, तर फायनली पोचलोय कंगला फोर्टला. ही 20ची एंट्री. इथं आपल्या मराठी मॅडम दिसतात. एक मराठी मॅडम आहे क्या हो? आपसे मिलकर बहुत अच्छा लगा। 12 बजे में जैसे बहुत पूरा फुल है ना. कुठले तुम्ही? मी नाशिकचा आहे. तुम्ही मी ह्याचा बारामतीचा आहे. अच्छा बारामती. हा. तिकडं आलोय फिरायला. लोकटक लेक. मित्रांनो, तर फायनली आता चाललोय आपण लोकटक लेक पाहण्यासाठी. तर पाहू शकता अशा प्रकारे बोट आहे आणि हे 5 जण होते. तर ह्यांच्याबरोबर आपण चाललोय शेअरिंगमध्ये. कारण मित्रांनो, तर अशा प्रकारे गवतातनंच चालली बोट. मित्रांनो, पाहू शकताय कशा प्रकारे डायरेक्ट गवताची डायरेक्ट अख्खे बेटाची बेट झालतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता मी आहे इम्फाल्स मणिपूरमध्ये. तर काल आपण नाही इथं टेंट लावून थांबलो होतो. तर आता टेंट वगैरे आवळतं कारण 8 वाजल्यात. आता हे दुकान इथं स्टोर आहे, उघडायचा टाईम झाला आहे. तर त्यांना अडचण नको, त्यामुळं आपलं टेंट आवळतो, खाली जाऊन थांबतो आणि मग आंघोळ वगैरे करायचा विचार पाहूया. थंडी जास्त आहे. आता थंडीत गार पाण्यात आंघोळ करू शकत नाही. पण काल इतकं फुटफुटाने पडलं की आंघोळ करण्याशिवाय मला काही पर्याय नाही आहे. बघूया आजचा मुक्काम पण इम्फाल्समध्येच कळेल मी. बघूया कसं होतंय. चलो मित्रांनो, तर मी आता मणिपूरमध्ये आहे. मणिपूरमध्ये माझा दुसरा दिवस आहे. तर मणिपूरमध्ये आल्यापासून नाही वे मला गाडीचा नंबर पाहून कन्फ्युजन होतं आहे. मित्रांनो, हे पाहू शकताय इथं नाही वे MN नंबर आहे, M आणि N. आणि आपल्या MH सारखाच दिसतोय सेम. लांबनं पाहिलं ना असं वाटतं MHच्याच गाड्या आहेत सगळ्या. कारण तुम्ही कुठली गाडी पाहिली ना तरी तसंच दिसतंय. तुम्हाला अजून दाखवतो नंबर. इकडं पाहू शकताय MH असले का वाटतं. MH ते आहे MN मणिपूरचं. तर मित्रांनो, अशा प्रकारचं आहे. तर तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर मित्रांनो, मी कालचा मुक्काम कुठे केला होता? तर कालचा मुक्काम आपण ह्या पेट्रोल पंपावर केला होता. असं पेट्रोल पंप होता. आणि काल रात्री म्हणजे पेट्रोल पंप इथं नाही वे मित्रांनो. तर काल रात्रीचा मुक्काम कुठे केला होता? तर मित्रांनो, काल रात्रीचा मुक्काम नाही आपण ह्या पेट्रोल पंपावर केला होता. काल रात्री आलो तर गुरुद्वारा होता इथं, पण तिथं पण राहण्याची व्यवस्था नाही झाली, धर्मशाळात पण नाही झाली. तर हे पेट्रोल पंप होता. तर त्यांनी नाही म्हणले. पण नंतर ना मी इतक्या लांबनं आलो हे पाहिल्यानंतर त्यांनी मला म्हणले थांबा 7:30 वाजेपर्यंत. 7:30ला पेट्रोल पंप बंद झालं. ते वरती दिसते का बिल्डिंग, त्याच्या वरती फोटो दाखवलं मी. ही एक बाल्कनी होती, त्या बाल्कनीत टेंट लावायला जागा दिली होती. अशा प्रकारे काल रात्रीची राहण्याची व्यवस्था झाली होती मित्रांनो. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. आता 2 गोष्टी मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्या. नंबर कसा MH आणि MN हे पाहू शकता. परत एकदा MHच वाटतोय अशा प्रकारचं आहे. तर चला मित्रांनो, फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर आला आहे मणिपूरला. आला इथं लय प्रॉब्लेम. मणिपूरमध्ये आल्यापासून सगळं फुफुटा झालो आहे मी. आणि इथं चार्जिंग पण नाही झाली काल रात्री. चला मित्रांनो, तर काल ज्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथनं निघालोय आता. तर आपल्याला व्हायला काय कापलं इथं, मटणाची दुकानं इथं काय बी आईच्या गावात. काय यायची काम आहेत भाऊ. हे राज्य काय बी खातात. हे दुसरा आपला विदेश आहे, विदेश. तुम्ही याला विदेश पण म्हणू शकता. अशा प्रकारचं आहे भाऊ. काय बी खात्यात भाऊ. इकडं बघा आईला सगळी मटणाची दुकानं दिसतात मला. बाबो रामकृष्ण हरी. चला मित्रांनो, चार्जिंग नाही काय नाही आज लय वाट भाऊ. काल रात्री याड्या काच्याने कसला चार्जिंगला लावला, चार्जिंगच झालं नाही. मित्रांनो, तर एक चौक आलाय मोठा इम्फालमध्ये आपण. काय झालं, काय ते तुटलं बहुतेक का आपल्या बॅग.
अशी काही बॅग पडायला लागली. वन सेकंड सर, ये अटक गए. मित्रांनो, तर इथं सिक्युरिटी लय टाईट आहे इथं इम्फालमध्ये. जिकडं बघावं तिकडं नाही नुसते आर्मी ऑफिसरच दिसतात ड्युटी करताना. तर चला, आर्मी एरिया जास्त आहे इकडं त्याच्यात मणिपूरमध्ये. फॉरेस्ट डिपार्टमेंट आईच्या गावात आंघोळ केली पाहिजे आज कसल्या परिस्थितीत. क्या चल रहा है काम ना? काम नहीं, मैं घूमने आया हूँ सर. अरे ये आपका ब्लू वाला कौन से इसमें रहता है? ये आप क्या नहीं क्या? महाराष्ट्र में तो है, बम्बई में. ओके ओके. घूमने के लिए हो? हाँ, घूमने के लिए आया हूँ. कौन सा डिस्ट्रिक्ट है महाराष्ट्र? कौन सा डिस्ट्रिक्ट से? मैं पुणे से हूँ. तो बन गया हूँ एक बार. वो मराठा आ रहा है आप. ओके ओके. वो भाऊ मिल लो. नमस्कार. कुठले तुम्ही? मी नाशिक. नाशिकचा आहे. तुम्ही? मी ह्याचा बारामतीचा आहे. अच्छा, बारामती. हा. कुठं? तिकडं आलोय फिरायला. गाडी घेऊन आले? हा, गाडी घेऊन आलोय. महाराष्ट्र यहाँ तक आ गए. हा, या तक. रात्री कुठे होते? रात्री तिथं पेट्रोल पंपावर टेंट लावला होता. अच्छा अच्छा. फोर्स मध्ये का कुठे? हा, पायाला? पायाला पडलं बिडलं तर लागू नाही म्हणून नाही. हां. एकटेच आहे का तुम्ही? हा, एकटंच आहे. एवढं लांब यायचं काय कारण? असंच आलोय फिरायला, म्हणलं आपला देश पाहिलं पाहिजे कधी हे ना. लावून गेले का? हा, याच्यावरच चालले वाटतं. हा, मॅपवर. 50 मीटर. हा. किल्ला इथंच दाखवलं मला. किल्ला पाहिसाठीच आलो होतो मी. हा, इथं पुढं हा, किल्ला. ओके. इथं दाखवत आहे ना. हा. कसं वाटतंय मग तुम्हाला इकडं? अहो काय सगळी बिहारी बटालियन आहे. हा. बिहारी बटालियन मध्ये नव्हतं पाहिजे. मी ओके. दिलं ते 102 RF. ओके ओके. ही बिहारी मुंबई. बटालियन आहे का? बिहारची बटालियन आहे सगळी. हा, ती 102 RF नाही भेटली मुंबईवाली. हा, ती बिहारी बटालियन मध्ये फसलो. हा. इथे सगळेच बिहारी. ओके. मला ह्यो ड्रेस सगळ्यात वेगळा वाटला. म्हणजे सगळे भेटले पण असा ड्रेस मला कुठंच नव्हता भेटला, म्हणजे ब्ल्यू कलरचा. तुम्ही फोर्समध्ये का? नाही 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 का? नाही नाही. यार हा ड्रेस आहे, आता चेंज झालाय. ओके ओके. आता हे पण आहे ना, चेंज झाले. ओके. दुसरं आता इथून गेलो का इलाहाबादला, हां, तिथं दुसरीवरती शिवावं लागणार आहे. ओके ओके. चला, चांगलं वाटलं भेटून तुम्हाला. ओके. साहेब बोलले पण मराठी आहे, मराठी. हा. बरं बरं, चला निघू का? पांघरायला आणलं ना व्यवस्थित. हा, थंडी सगळं नाही इथं. स्लिपिंग बॅग सगळं आहे. हा, स्लिपिंग थंडी बॅग. भरपूर आहे इथं. हा. भरपूर आहे, काय नाही. हे लय घाण आहे, पण सगळे कपडे खराब झाले काल माझी. अख्ख्या दिवसभरात अख्खा मग फुटून एवढं लागलं, एवढं लांब यायची काय एवढं? हा, एवढं लागेल आहे पायाच्या. कुठं लागलंय तेव्हा? ते पडू नाही म्हणून आहे. हा? पडलं तर लागू नाही म्हणून आहे. पायाला काय? दोन्ही पायाला, काय हाताला पण आहे. हा.
म्हणजे पडलं आता हे समजा मी पडलो होतो तर ते मला लागायच्या ऐवजी ह्याला लागलं होतं असं. काही अडचण नाही ना चालवायला? हां नाही काय नाही हे कशासाठी? हां हे असं मी फिरता व्हिडिओ वगैरे बनवत असतो असं. हा का? हां म्हणजे तुम्ही याच्यावर टाकताय काय? यूट्यूब फेसबुक व्हिडिओ बनवतो. अमरावतीला आलो तर म्हणजे माझी फॅमिली ना हां तिथं ब्युटी पार्लर करते ना गावी. हां तिथे त्यांचा वाला आहे ना काहीतरी कॅम्प वाटत हा. अमरावतीला हा. गेली ती बरं ब्युटी पार्लर. चला मग निघू का मी तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. व्यवस्थित जा हो हळूहळू. हो त्याच्यानं जा. हां कॅम्पच्या ह्याच्यात. ओके चल एकटेच आहे तुम्ही का अजून कोण आहे? एकटाच आहे मराठी. ओके दुसऱ्या कंपनीमध्ये ओके या कंपनीत एकटाच आहे. ओके चला हा, या. मित्रांनो तर फायनली पोहोचलोय कंगला फोर्टला. ही 20ची एंट्री. इथं आपल्या मराठी मॅडम दिसतात. एक मराठी मॅडम आहे क्या हो? उनको मराठी आती है क्या? महाराष्ट्र से? हेलो मैम आप महाराष्ट्र से है क्या? नहीं है क्या? ओके मेरे को लगा आप महाराष्ट्र से. नहीं टिकट किधर से परचेस करने का? किती तिकीट आहे मित्रांनो? तर मैं पुणे महाराष्ट्र. नहीं मेरे को अंदर घूमना है टिकट लेके. ओके मित्रांनो तर फायनली आलो ही कंगना फोर्ट म्हणून. इथला एक फोर्ट आहे कंगला फोर्ट म्हणून आहे. तर इथं पाहू शकता इथनं तिकीट घ्यायचं आहे पहिलं. आणि इथं पाहू शकता इथला एक कोणतंही आहे जे शूर आहेत त्यांचं आहे. तर अशा प्रकारे किल्ला आहे. मला तर ताजमहल गतच वाटतंय. मोठ्याचे मोठे एकदम असं 100 एकरात पसरलेलं आहे. आणि ह्याच्या चारी बाजूनी पाणीच पाणी किल्ल्याचे अशा प्रकारचं आहे. मित्रांनो तर आत आलंय. तर आत आल्यानंतर ना अशा प्रकारे एकदम सुंदर असं गेट दिसतंय. आणि गेटमधनं इकडं आपल्याला जायचे. तर खूप मोठा किल्ला आहे. तर आपण इथं यांच्याकडून एक फोटो काढून घेऊ आपला. ओके मित्रांनो तर फायनली आलोय किल्ल्याच्या आत. तर इथनं आता आपल्याला पुढं जायचे. काय आहे नक्की ह्या फोर्टमध्ये असलं प्रचंड मोठे ह्यूज. आणि त्याचा काही एवढा इतिहास खास नाही आहे आपल्या इथल्या किल्ल्यांगत. म्हणजे आपल्याला आपल्या इथला भारी वाटतं तसं ह्यांना इथल्या लोकांना इथला भारी वाटतं. अशा प्रकारचं आहे. तर कोणता यार बी नाही सांगाय माहिती. अशा प्रकारचे आहे. त्यांचे जे कोण राजे होते त्यांनी 1547 साली हा किल्ला स्थापन केला होता. आणि इंग्रजांनी 1815 साली ह्याच्यावर ताबा टाकला होता. असा ह्याचा इतिहास आहे. मी वाचला तेवढं तर मला एवढंच कळलं. पुढं बघूया काही. मित्रांनो तर फायनली आलं हे रॉक गार्डन म्हणून आहे. अशा प्रकारे पहिला स्पॉट जिथं पहिलं तिकीट चेक झालं आपलं. आणि त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे जिथं आपण तिकीट काढलं होतं तिथं म्हणे जी ऐतिहासिक वस्तू आहे तिथं व्हिडिओ काढू नका. अशा प्रकारे इथं आलं आहे रॉक गार्डन म्हणून पहिला स्पॉट आहे. खूप मोठा किल्ला आहे असा. सर इसका एरिया कितना है किले का? एरिया कितना है? हाँ एरिया कितना है? एरिया हाँ बस एरिया कुछ नहीं. बहुत बड़ा है ना? बहुत बड़ा है. बहुत बड़ा आहे. मित्रांनो लय मोठे. आता पहिल्या स्पॉटला आलोय रॉक गार्डनला. तिथं दगडापासून म्हणजे गार्डन आहे त्यामध्ये दगडाच्या साह्याने असं पाण्याची नदी वगैरे केलेली होती. पण आता त्याला पाणी वगैरे नाही आहे. अशा प्रकारचा हा स्पॉट आहे. ओके चलो तो ह्यांच्याकडून एक फोटो काढून घेतो. सर बोलिए आप आपकी लोकल लैंग्वेज में बोलिए. क्या बोल रहे थे अभी? बोलिए. संडे को क्या होता है? संडे तो लैसाबी पाखंग बहुत सुंदर. ओके ये 2 टाइम 12 बजे में इधर से ये बहुत पूरा फुल है ना. आपकी भाषा में थोड़ा बोल दीजिए. हाँ आपके मणिपुरी में बोल दीजिए थोड़ा. मणिपुर दा हौजिक रो गार्डन से दा लैसाबी पाखंग पुंग 12 सिदगी यामना फजबा मी मयाम लाखरानी पेक थन्ना अदो फजबा मखै येंगरनी असिगी रोज असिदा फोटो कापनी लैसाबी पाखंग वानी कदौरनी
ओके तर मित्रांनो अशा प्रकारे मणिपुरी भाषा आहे, त्यांना काही समजा नाही. ओके चलो सर. मित्रांनो तर इथं एकदम भारी फुलाचं ही आहे आणि हे मला सांगण्याचा प्रयत्न काय ते पोलीसमध्ये सर आहेत पण त्यांना हिंदी जमा नाही, ते निम्म ह्याच्यात बोलतात मणिपुरीमध्ये, काही व्हाय नाही पण चांगला माणूस आहे. ओके मित्रांनो तर रॉक गार्डन फिरून आल्यानंतर ना आपण आता म्युझियम पाशी आलोय. भारी ठिकाण आहे तसं हे आतमध्ये. आणि मग अशी आपण ह्या गेटला आलो होतो एंट्री करण्यासाठी. इथं आपल्याला महाराष्ट्रातले आर्मी ऑफिसर भेटले होते. चला जाऊया आता आत, कसं आहे म्युझियम बघूया. मित्रांनो तर किल्ल्यामधलं म्युझियम वगैरे पाहिलंय. आता निघालोय. हे झाड पहा कसलं जबराट आहे, किती वर्ष जुनं आहे. व्हायला कसलं दिसतंय हे झाड. इकडे एक आहे इकडे एक आहे, लय जुनं दिसतंय. आणि अशा प्रकारचं हे म्युझियम होतं. तर आतमध्ये कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नव्हतं. तर आपल्याला आता इथनं तो वॉशरूम दिसतं, तिकडून इकडं जायचं आपल्याला. चलो वॉशरूम मध्ये जाऊन येऊ बघू. मित्रांनो तर हा किल्ल्यातला हेलिपॅड एरिया आहे आणि ह्या किल्ल्यातला हे ग्राउंड आहे. असं मोठं, असं प्रचंड मोठं आहे. मी तिकडून तसं जाऊन तिकडून म्युझियमकडून फिरून आलेलं आहे. अशा प्रकारचं आहे. हेलिपॅड एरिया पण खूप मोठा आहे. इथं 5 ते 6 असे गोल राऊंड आहेत हेलिपॅड उतरण्यासाठीचे. ओके चलो. मित्रांनो तर हा मेन फोर्ट आहे पण इथं जायचं बंद आहे बहुतेक एंट्रन्स. अशा प्रकारे समाप्त झालेला आहे पार फोर्ट. त्यात काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, त्यांनी फक्त ठेवलेलं आहे आतमध्ये. बाकी सगळं डेव्हलप केलं आहे. जुनं फक्त पडलेलं कन्स्ट्रक्शन आहे तसंच आहे. आपण इथनं पाहू शकतोय. अशा प्रकारे इकडे एक सी आहे, इकडे एक सी आहे. हर हर महादेव. मित्रांनो तर मी आहे आता मणिपूरमध्ये आपण इम्फाल्स या ठिकाणी आलोय. तर इथं कंगला फोर्टला आलो होतं. तर ह्या इथं काही मुली भेटल्या तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर काय म्हणताल तुम्ही, क्या बोलोगे आप? आपसे मिलकर बहुत अच्छा लगा. आपकी भाषा में कुछ भी बोलिए. Manipurda oo. Yam nungai bane mafam fazaba mayam lay bane sidai henba fazaba mayam lay bane. Lai khurumbasu lao. मित्रांनो कळतंय का तुम्हाला काय म्हणतात ह्या. तर ह्यांना सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. चला बाय बाय. Bye bye. फॉलो करने के लिए बोलो. फॉलो नहीं कहते. Follow karo. Like subscribe karo. ओके Bye. मित्रांनो तर फायनली कंगला पोर्ट पाहून आलो आहे. आता निघालो आहे आपण. काल जिथं जेवण केलं होतं ना तिथंच जाणार आहे आपण, कारण तिथं वेज होतं प्युअर असं सकाळचं आहे. तर चलो सिग्नल लागतोय का नाही का. डायरेक्ट पलीकडे जाणं अवघडच आहे. सिग्नल कधी पडतो इथं. मित्रांनो तर इथं सगळं मार्केटच आहे आणि लय गजबज भाव, लोक दिसतात इथं. चला गरमीच्या कपड्यांची खरेदी चालू दिसते यांची. मी चूक केली. मला 1-1.5 किलोमीटरचा बिनकामाचा राऊंड मारायला लागला. हे बघा EMHच वाटतंय का नाही. EMH नाही, EMH वाटतं. EMH सर इधर प्योर वेज होटल किधर मिलेगा? आ जाएगा. वेज होटल. वेज होटल, वेजिटेरियन होटल. ओके. मित्रांनो काल जिथं जेवायला आलो होतो ना आपण रात्री तिथंच आलेलो आहे, कारण व्हेज हॉटेल होतं. बाकी इथं मी रोडच्या कडेने एवढं काय पाहिलं त्यामुळे मला बाकी हॉटेलमध्ये नॉनव्हेज हॉटेलमध्ये पण खाण्याची इच्छा नाही आहे. त्यामुळे प्युअर व्हेज हॉटेल होतं तिथंच आलो आहे. परत ही 100 रुपयाला 80 रुपयाला पुरी भाजी. तर पुरी भाजी घेतली. खाऊया, नाही भागलं तर अजून घेऊ एक. पोटभर खाऊ म्हणजे काय परत खायला नको असं आहे. चला 80 रुपयाला पुरी भाजी अशी 4 पुऱ्या आणि भाजी. जरा महाग आहे इकडं सगळं जेवण व्हेजमध्ये. ओके
मित्रांनो तर आता नाही मी इथं होतो मणिपूरमध्ये आणि मी ऑब्झर्व केलं भाऊ लव्ह मॅरेज 2 वेगवेगळ्या राज्यात केलं ना लय अवघड आहे. त्यांच्या पेरेंट्सच लय अवघड आहे माहिती का. आता एक मणिपूरची पोरगी होती आणि तिकडचं आपला दिल्लीचं पोरगं होतं, त्यांचं लव्ह मॅरेज होतं. त्या दिल्लीतल्या माणसाला इकडचं काही जमानाच खाणं जमा नाही, काही जमा नाही. मग ती नाही घरी जेवायचं सोडून हॉटेलला जेवायला आली होती. त्यांचं मी कॉन्व्हर्सेशन ऐकत होतं, हिंदीतनंच बोलत होते सगळे. आणि म्हणजे त्या माणूस जे दिल्लीतला होता ना ते एकदम साधा होता भाऊ. त्याला बर्गर दिला खायला, बर्गर खायला ये नाही खाली सगळं पडायला लागलं. ते पोरगी म्हणायला लागली पापा पापा गिर रहा है ऐसे पकडो वैसे पकडो वैसे पकडो. तर ते मला म्हणजे वेगळंच वाटलं अशा प्रकारे आहे. तर इथं सगळं होतं, इथनं बर्गर घेतला होता आणि इथं येऊन ते बसले होते जेवायला. व्हेज बीज खाल्लं, दोन्ही खाल्लं त्यांनी. चला जाऊया आपण आता. ओके मित्रांनो तर मी आता मणिपूरमध्ये आहे आणि मणिपूरमध्ये इथं जेवतच होतं. एक व्हेज हॉटेल होतं आणि रोडनी नाही मराठी फोनवर बोलत चाललेला आवाज आला. मग मी नाही हे सर होते हे मराठीत बोलत होते. मी म्हणलं कुठलं ते पार तिथं त्या बुलेरो दिसते का, बुलेरोपाशी गेले होते, तिथनं आले माघारी म्हणे गाववाले कुठले. तर सर कुठला तुम्ही? मी नगरचा आहे. नगरचे का? अहिल्यानगरचा. कोल्हापूरचे का? तुमच्या भाषेवरूनच मला वाटलं कोल्हापूरचे आज नाही तुम्ही. तर मित्रांनो यांना भेटून खूप भारी वाटलं. इतक्या लांब आपल्या इकडचे माणसं भेटलं खूप भारी वाटते. हे दोन्ही सर आर्मीमध्ये आहेत. तर सर तुम्हाला कसं वाटलं मला इथं पाहून? आम्ही पहिल्यांदाच मराठी माणूस बघितला इथं असं नाही. आम्ही सोडून म्हणजे दुसरं कोणतरी येते. हो. आणि अचानक जास्त म्हणजे कोण मराठीत भेटत आवाज पण दिला नाही. म्हणजे आणि कसं लगेच आपली लँग्वेज असल्यामुळे कसं लगेच कोण पण असले की लगेच कोण जर मराठी शब्द वापरला तर मागं लगेच बघून बघतो की मराठी इथं कोण आहे. त्यामुळे कसं आहे आम्ही सोडून म्हणजे बाहेर जसं आर्मीवाले सोडले त्यानंतर दुसरी कोण मराठी भेटतच नाही. विशेष म्हणजे इकडं आपलं मराठी माणूस भेटणार आलंय मुश्किल आहे. आणि असं ऑफ रायडिंगला वगैरे असं येणार कोण असं नाहीच ना इकडे. माझी गाडीला काय 2 शब्द गाडीबद्दल सांगा. गाडी आता ही गाडी घेऊन यायचं म्हणजे लई मुश्किल होतं ही गाडी घेऊन यायची. Passion Pro. त्याला आता कशी तुम्ही गाडी घेऊन आला आता आम्हालाच माहीत नाही कशी गाडी घेऊन आलाय तुम्ही. ही असल्या पहाडी इलाक्यामध्ये अशी गाडी चालते पण आता भरपूर तुमचं हे गाडीचं तर कसं घेऊन आलाय आम्हालाच काही कळलं नाही. अहो काल माझी हालत इतकी खराब. इकडून तुम्ही ज्यावेळी त्या ह्याला हॉर्नबेलवरून जर येत होता ना तो रोड नाही पूर्ण. धूळ हा एवढा तो रोड एवढा खराब आहे ना. आता आम्ही पण परवा त्याच रोड एवढा रोड खराब आहे की असली बाईकची म्हणजे कंडिशन तिथं येण्यासारखी नाही त्या रोडवर. तर मित्रांनो ह्या सणाला भेटून खूप भारी वाटलं. इतक्या लांब आल्यावर मराठी माणसं भेटली हेच भारी वाटलं. मी जर इकडं मणिपूरकडं आपले टुरिस्ट नाही आहेत कोण इकडं. नाही टुरिस्ट एवढे आपल्या इकडचे फार पाय तर गुवाहाटी मेघालय इथपर्यंतच इथनं पुढं कोण सरकत नाही. तर चला यांना भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो. ओके बाय बाय. व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा मित्रांनो. तर चला अजून इथे एक पॉईंट होता, एक म्युझियम एक होतं कुठलं तरी इम्फाल कल्चरल म्युझियम, पण तिकडं नाही जात आता मी. अरे 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 मित्रांनो तर इथं शेती पाहिली तर इथं भात शेती जास्त केली जाते आणि इथं असं मासे पालन पण केलं जाते अशा प्रकारे रोडच्या कडेला पाहू शकताय. भात शेती आपल्या भारतात सगळ्यात जास्त भातच पिकवला जातोय. भात आणि त्यानंतर गहू. मात्र मित्रांनो तर मी आता नाही मणिपूरमध्ये आणि मणिपूरमध्ये नाही मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रात गाडी चालवतोय. सगळीकडे एम एच असल्यागतच वाटतं. एम आणि एन आहे ते एम आणि एम एन आहे तर एम एच वाटतंय का. आणि एचला फक्त आडवी रेष असते, एमला ही असते. लांबनं आपल्याला एम एचच वाटतंय. काल मी नाही नागालँडमध्ये फसलो होतो. म्हणलं अरे ही एम एच एकची गाडी कुठून आली इकडं. पाहिलं तर ते मग मला एका जणाने सांगितलं मणिपूरची गाडी एम एन आहे. लोकटक लेक इधर का वो जो बोटिंग वगैरह होती है वो किधर होती है? बोटिंग कर सकती है. लोकटक प्रोजेक्ट तो ये है. नहीं मेरे को लेक देखना है. लेक तालाब. तालाब. हाँ नहीं मालूम तक. ये झील देखनी है झील. मित्रांनो आजचा आपण जेवढा पण प्रवास केला तेवढा सगळा प्लेन रोड होता एकदम 2 लेन मस्त. त्यामुळे काय अडचण नाही.
आपल्याला एवढा वेळ लागला नाही प्रवासाला, पण ज्यावेळेस घाटाचे आणि खराब रोड असतात ना त्यावेळेस लय वेळ कालचा रोड सगळ्यात खराब होता. मित्रांनो तर इथं मोयरंग म्हणून गाव येतं. त्या मोयरंग गावापर्यंत आपल्याला इम्फाल बसून यायला लागते लोकटक लेकसाठी. बघूया कसं आहे आतमध्ये जाऊन. मित्रांनो तर फायनली पोहोचलोय लोकटक लेक. हे पाहू शकता इथं आतमध्ये एवढं गवत आहे. तिथनं आपण बोटिंग वगैरे पण करू शकतोय. बघूया कसं आहे, बोटिंग वगैरे पण करूया. हे काहीतरी आहे पदार्थ हे काढतात. मित्रांनो तर लोकटक लेकला आलेलो आहे. आता पाहूया इथं बोटिंग करायला जाऊया. गव्हर्नमेंटचीच बिल्डिंग दिसते. ओके चलो. मित्रांनो तर आलोय आता लोकटक लेकला. तर इथनं गव्हर्नमेंट एंट्री फी आहे 10 रुपये आणि त्यात शेअरिंगमध्ये बोटीमध्ये गेलं तर 500 रुपयाला बोटीची एक राईड आहे. त्यात 6 जण बसू शकतात अशा प्रकारचे. तर इथनं एंट्री फी 10 रुपये, तो वॉशरूमसाठी 10 रुपये. तर अशा प्रकारचं आहे इथं. तर चला जाऊया. दिसतोय का मी? दिसलं? मित्रांनो तर तिथं 10 रुपये, वॉशरूमला पण 10 रुपये होतं आणि एंट्री फी पण 10 रुपये होते. दोन्ही पण नाही घेतले माझ्याकडून. मी सांगितलं फक्त बोलायला लागते थोडं, मी महाराष्ट्रात आलोय असं त्यामुळं नाही घेतलं त्यांनी. आता चाललोय बोटिंग करायला. मला शेअरिंगमध्ये भेटली तर जा नाही. चलो सर. तर मित्रांनो इथं शेअरिंगमध्ये भेटली ना तर बरं होईल. कारण काय 500 रुपये 6 जणांसाठी. तर इथं बी आपण बोलून तो बघू. इतक्या लांब आलोय, नेलं आपल्याला फ्रीमध्ये, बोलायचे पैसे नाही लागत. ओके चलो. मित्रांनो तर फायनली आता चाललोय आपण लोकटक लेक पाहण्यासाठी. तर पाहू शकता अशा प्रकारे बोट आहे आणि हे 5 जण होते. तर यांच्याबरोबर आपण चाललोय शेअरिंगमध्ये, कारण इथं 6 जणांची बोट चालती एक. तर जाऊया आपण आता. आपली बॅग पण घेऊन जाऊया का बॅग इथंच ठेवूया? घेऊन जाऊ बॅग. चला जाऊ दे. 360 कॅमेऱ्याने एखादा शॉट काढू आपण चांगला आला तर अशा प्रकारे. तर मित्रांनो मी सांगतो हे असं लेक आहे, असं तळ आहे. हे नाही वे ह्याच्यावर असे गवताचं ही झालेलं आहे, अख्खं गवताचे ग्रास बँक असले का ते. आणि त्याच्यावर लोकांनी घरं बनवलेली आणि पूर्ण गाव बसलं आहे ह्याच्यावर. आणि हे घरं नाही वे अशी मूवेबल असतात, म्हणजे हालत राहतात सारखी इकडून तिकडून. जसं पाणी गाव अख्खं फिरत राहतंय अशा प्रकारचं हे आहे. मित्रांनो तर आता आपण चाललोय बोटीमध्ये. बघूया 6 जणांपेक्षा तर जास्त जणांची कॅपॅसिटी. बघूया कसं होतंय. आता 2 मॅडम आहेत, 3 सर आहेत आणि आपण आहेत सगळे मिळून. मित्रांनो तर फायनली बोटीत बसलोय आणि बोटीतनं निघालोय आपण आता. आणि हे पाहू शकताय. ओके चलो. अशा प्रकारे पाहू शकताय गवताची डिग आहेत आणि त्याच्यामधनं बोट जाती. मित्रांनो तर अशा प्रकारे गवतातनंच चालली बोट. मित्रांनो तर इथं काही रोड दिसा नाही, काय दिसा नाही. या गवतातनं कसं काढतोय काय माहिती हो भाऊ आता. ओके ही गवत टाकालता येईल, त्यातनं रोड कळतोय. लई स्ट्रगल आहे याच्यात कुठे.
मित्रांनो तर आता बोटिंग मित्रांनो तर बोटमध्ये बसून बोटिंग करतोय आपण लोकटक लेगला मणिपूरमध्ये. तर हे आपल्या बरोबर सर आहेत. सर तुमचं नाव सांगा सर. आपका नाम बताइए. ओके यूपी सर. ये सब BSF में से. मैम हेलो सर. तर सगळे BSF मधले साहेब आहेत. तर त्यांच्याबरोबर आलोय आता मी बरोबर शेअरिंगमध्ये. तर एकदम भारी वाटतंय. एकदम भारी माणसं आहेत. अशा प्रकारे पाहू शकताय तुम्ही कसलं भारी लेग आहे. वाव. मित्रांनो तर अशा प्रकारे मध्ये असे बेटागत आहेत गवताचं. आणि ह्या गवताच्या वरती घरं बिरं बनवलेली ती पुढे आहे म्हणता येते. इथं नाही ह्या ट्रिपमध्ये नाही आहे. बघूया आपल्याला जमलं तर त्याच्या तिकडं पण जाऊया आपण. अशा प्रकारचं पाहू शकताय. मित्रांनो तर फायनली आपल्याला गवतावरती घर दिसलेलं आहे. तर मित्रांनो हे गवत एक प्रकारचं नाही वे फ्लोटिंग गवत आहे. फुमदी असं म्हणतात. आणि फुमदी हे गवत असते तर ते 2 ते 3 फुटाची लेअर असते आणि एकदम मजबूत असते. मित्रांनो तर मी आहे आता मणिपूरमध्ये. आणि मणिपूरमध्ये मी एकदम भारी ठिकाणी आलोय. ही जागा नाही वे. तुम्हाला अशीच जागा पाहिजे असेल तर व्हिएतनामला जायला लागते. तशीच सेम जागा आपल्या इथं पण आहे मणिपूरमध्ये. तर मित्रांनो आता मी मणिपूरमध्ये लोकटक म्हणून आहे जागा. त्या ठिकाणी एक तळ आहे. त्या तळ्यात आलं आहे लोकटक लेक म्हणून आहे. तर अशा प्रकारे पाहू शकताय. या लेकची खासियत म्हणजे या लेकमध्ये नव्हे असे गवताचे मोठे हे टापू आहेत. आणि त्या टापूवर लोकांनी घरं बिरं बांधलेली असतात. आणि ते नव्हे पाण्यानुसार पाण्याच्या फ्लोनुसार ते इकडं तिकडं पळत असतं. असं याची खासियत आहे. अशा प्रकारचं लेक आहे तुम्ही पाहू शकताय. लोकटक लेक म्हणून आहे. तर मित्रांनो कोण आलं होतं या ठिकाणी त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो तर फायनली आपण नाही बरोबर मधोमध आलोय ह्याच्या लेकच्या. अशा प्रकारे इतका मस्त व्ह्यू येतोय ना. आणि तिकडं पाहू शकताय घर पण आहे. ते घर पाहिला नेटेल बहुतेक आपल्याला. अशा प्रकारे घरं बनवली जातात तिथं. तर मला एक रील काढायची पण मला सुद्धा नाही आता कसं बोलावं काय. एक नंबर तरी ट्राय करतो. मित्रांनो तर मी आहे आता मणिपूरमध्ये मी अशा ठिकाणी आलोय आणि अशा गावामध्ये आलोय. मित्रांनो तर मी आहे आता मणिपूरमध्ये अशा गावामध्ये आलोय. ते गाव नाही पाण्यावर तरंगतंय. तुम्ही पाहू शकताय हे असं गाव आहे आणि हे पाण्यावर तरंगतंय. आपण आहे एका तलावाच्या मधोमध आणि चाललोय बोटीच्या माध्यमातून अशा प्रकारे. आणि इथं एक गाव आहे. ते सगळं संपूर्ण गाव नाही पाण्यावर तरंगतंय मित्रांनो. तर ते लाकडाच्या बांबूच्या मदतीने बनवलेलं आहे. तर आपण आहे आता मणिपूरमधील लोकटक झीलपाशी. तर तिथं नाही आल्यानंतर हे अशा प्रकारे गवताची बेट आहेत. आणि ते म्हणजे खालनं पॅक नाही आहेत जमिनीतनं. ते पाण्यावरच उगवलेली आहेत. आणि त्या बेटांवर बांबूच्या मदतीने अशी घरं बनवलेली आहेत. आणि ह्याला फ्लोटिंग व्हिलेज पण म्हणतात. आणि हे घरं नाही जसं पाण्याचा फ्लो होईल त्या दिशेने ही हालत राहतात. अशा प्रकारे ह्याला फ्लोटिंग व्हिलेज असं पण म्हणलं जातं. आता बोटीची डायरेक्शन चेंज झाली त्यामुळे माझ्यावाला उजेड पण चेंज झाला. अशा प्रकारे आहे फ्लोटिंग व्हिलेज. तुम्हाला कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो तर आता आपण तळ्याच्या बरोबर मधोमध आलेलो आहे. आणि तिथे एक हॉटेल बनलेलं आहे. त्या हॉटेलमध्ये आपल्याला बोट घेऊन आलेली आहे. आपल्याला समजा काही चहा नाश्ता करायचा असेल तर तिथं करू शकताय. अशा प्रकारे इथनं फोटो वगैरे पण काढू शकताय. इथं नाही घरं पण आहेत 4-5. म्हणजे बेसिकली इथं राहण्याची हॉटेलच बनलेली आहेत. आणि मी ज्या साईडला आलो आहे त्या साईडला गाव नाही आहे.
ॲक्च्युअल गाव वेगळ्या साईडला आहे. तिथं जाण्यासाठी बोटिंग ही गव्हर्मेंट बोट चालत नाही आहे, तिथनं प्रायव्हेट बोट करून जायला लागते. अशा प्रकारचे ही टुरिस्ट स्पॉट दाखवण्यासाठी आलेले. तुम्हाला इथं रात्री थांबायचं असेल तर इथं सुविधा आहेत, हॉटेल वगैरे बनलेले आहेत तळ्याच्या मधोमध अशा प्रकारचं आहेत. तर ते सगळे चहा वगैरे पितात. तोपर्यंत मी म्हणलं मी एखादी एक रील व्हिडिओ वगैरे काढू, त्यासाठी मी बाहेरच फिरतोय. एक नंबर ठिकाण आहे मित्रांनो, खूप भारी वाटलं. अगोदर तर मला वाटलं की भाऊ कुठं गवतात घेऊन चालले काय माहिती, पण आतमध्ये आल्यावर एक नंबर भारी वाटलं मित्रांनो. गवताचे एवढे मोठे मोठे टापू हलतात. आता मी स्वतः हलताना पाहिले टापू, तुम्हाला पुढं दाखवल एखादं मला दिसलं तर दाखवल. मेन म्हणजे 3 फुटाचे खोल त्याची मुळं बिळं असतात आणि त्यामुळे ते इतकं मजबूत वाटतं. नाहीतर ते 3च फूट असते फक्त, बाकीचं सगळं खाली पाणीच पाणी असते. हे आपले BSF मधले सर आहेत आणि ते कमांडो पाहिले होते मागाशी तुम्ही सुरुवातीला, ते ह्यांचे सगळ्यांचे बॉडीगार्ड आहेत. एवढे सगळे बॉडीगार्ड होते हे 5 जणांसाठी. इतके मोठे मोठे साहेब आहेत, त्यांच्याबरोबर मी आलो आहे बोटिंग करायला. तर एक नंबर वाटलं. तर पाहूया आता रिटर्न जाताना तुम्हाला ह्याचं Insta 360 शॉट दाखवतो. मित्रांनो तर माझ्या पाठीमागं बघा कसला कबरा टी व्ही दिसतोय. सनसेट व्हायला लागला आता हे. मित्रांनो तर फायनली आपण नाही आता आलो आहे माघारी. तर जास्त व्हिडिओ नाही काढला मी येताना, कारण मेमरी फुल झाली. अशा प्रकारे पण कसला कबरा टी व्ही येतोय आता. मित्रांनो तर जाताना नाही बोटीमध्ये 2 ड्रायव्हर होते, म्हणजे 2 लोक होते जे बोट कंट्रोल करत होते. येताना एकटाच होता. त्यामुळं बोट गवतातनं जे शेवटचा टप्पा आहे जिथं आपल्याला थांबायचे उतरायचे, म्हणजे जिथनं आपण बसलो होतो, जिथं बोटिंग स्टेशन आहे तिथपर्यंत जायला पूर्ण गवत आहे. तर भाऊ एकटाच हँडल करतोय, पाहू शकताय. त्याला पुढं एक जण बांबूनी डायरेक्शन द्यायला लागतंय. बाकीची मोटर पॉवरफुल असते ती ढकलत राहते, पण आता इथं एकटाच आहे मोटर हँडल करायला. त्यामुळं ही अडकून बसते, तोच हँडल करतोय. बांबूने पण तोच डायरेक्शन देतोय आणि तोच मोटर हँडल करतोय. अशा प्रकारचं आहे एकदम शेवटच्या टप्प्यात. पण ते डुसणी दिली त्या गवताला की गवत साईडला होतं आहे. अशा प्रकारचं फ्लोटिंग गवत आहे, त्यामुळं काय अडचण नाही आहे. तर पाहूया आता पुढं बाहेर कसं काढतोय. अंधार पडायचा वेळ तर झाला आहे आपल्याला, पण काय अडचण नाही. आपल्याला आधी इथंच मुक्काम करायचं आहे जवळपास. पाहूया कसं होतंय. टकरा गया। और ये देखो फ्लोटिंग है, अभी हिल रहा है। आपने को ये मेरे को लगा ये पक्का है, पर ये हिल रहा है। मित्रांनो तर गवतात गुतली बोट. मित्रांनो पाहू शकताय कशा प्रकारे डायरेक्ट गवताची डायरेक्ट अख्खे बेटाची बेटच हलतात. दिसले का तुम्हाला?
मित्रांनो तर येताना एकदम जाम अडकलोय आता पुढं बी हाला नाही पाठीबागी बी हाला नाही बेट आता तो भाऊ कसा रोड काढतोय ते त्याची त्यालाच माहिती तो म्हणतोय काय अडचण नाही 5 मिनिटात बाहेर तुम्हाला पोचवतो अशा प्रकारचा आहे तिकडं दुसरी बोट आहे ती पण अडकली पाहू शकताय तर ते चाललोय आत्ता शिकतो आत तर अशा प्रकारे त्याने पहिला नाही आम्ही ज्या बोटमध्ये बसलोय त्यांनी त्याला जागा दिली कारण इनका तो रोज का ही काम है वो निकाल ही लेंगे ये फ्लोट कर रहा था हाँ मच्छर बहुत है वही तो बोला ना मैं मच्छर बहुत है ऐसे कीचड़ वाली जगह आए ऐसा लगता है अपने को आ गए ये छोटे मोटे कुछ नहीं बड़े बड़ों को बहुत ये तकलीफ हो रही है मित्रांनो तर अशा गवतात जायला लागतंय सगळं फ्लोटिंग आहे बघा माझ्याबरोबरच फिरतंय मित्रांनो तर फायनली रीच झालोय भाऊ आपण आपल्या डेस्टिनेशनला तर तिकडं गेलतो लांब आणि ह्या गवतातनं सगळं गावात फ्लोटिंग आहे सगळं गावात हलतंय अशा प्रकारे आहे तर चला जाऊया हे अगोदर पहिलं हे काढून ठेवूया मग जाऊया आपल्याला आजचा मुक्काम हुडकायला लागेल कुठे मित्रांनो तर हे पाहू शकता इथं लोकटक म्हणून आय लव्ह लोकटक म्हणून एक बोर्ड आहे आणि फायनली आपण आता निघतो इथनं चांगली झाली राईड फ्रीमध्येच झालं सगळं आजचं काही विशेष नाही ओके कसला लेक दिसतोय इथनं मित्रांनो तर आता नव्हे मी इथे लोटक लेक पशी येतं हे खाण्यासाठी घेतलंय तर क्या बोल रहे थे आपण शर्मा रे ठीक आहे चला मित्रांनो तर फायनली राहण्याची व्यवस्था झाली आपल्याला इथंच एक सर होते आपण ते मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन आलो तिथं आता राहायची काही सोय नाही झाली टेंट लावायला तर इथे जे ऑफिस होतं ते ऑफिसमध्ये ते सर होते तर सरांनी सर थँक्यू अजय आप थँक्यू सरांनी आपल्याला मदत केली राहण्यासाठी तर सरांनी आपल्यासाठी मी म्हणलं मला चार्जिंग लावायला लागतंय तर सरांनी एवढी मोठी केबल टाकली आणि तिथं मला डायरेक्ट बोर्डच आणून दिला तर धन्यवाद सर आपसे मिलके बहुत बढिया लगा सर मित्रांनो तर आजचा टेंट इथं लावला आहे हे अशा प्रकारे पाहू शकताय दैवार किती पडले नुसतं दैवार झालं आणि ही आपल्याला चार्जिंग केबल आताच भेटली त्यामुळे काही अडचण नाही अशा प्रकारे तिथं गाडी लावली तर गेट वगैरे सगळं लॉक आहे काय अडचण नाही अशा प्रकारे आहे तर झोपतोय आता चला